सरकारने शेतकऱ्यांची केवळ कर्जमाफी न करता कायमस्वरूपी कर्जमुक्ती करावी. तसे झाल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि शेतीमालाला योग्य भाव द्या, मग शेतकरी कधीही कर्ज काढणार नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफीवर समाधानी नसून सरकार कर्जमाफीसाठी विविध निकष लावत असल्याची टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत सरकार सध्या सकारात्मक असल्याचे दिसत आहे. मात्र सरकार सकारात्मक नसेल तर पुन्हा आंदोलन सुरू करू, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कारभाराचे कौतुक केले. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेला धडाकेबाज कारभार चांगला आहे. भेसळ रोखली गेल्यास शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल, असे ते म्हणाले. तसेच सरकारने तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे प्रयत्न थांबवावेत. त्यांना त्याच विभागात काम करू द्यावे. ते भेसळ करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करतील. त्यांच्या बदलीच्या भानगडीत सरकार पडले तर मी सरकारच्या मागे लागेन, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. कर्जमाफी तर झालीच पाहिजे. आजच नाही तर मी प्रत्येक वेळेस बोलतो, शेतकऱ्याची कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती झाली पाहिजे, कायमची, एकदाची. म्हणजे काय होईल की त्यांना वारंवार आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. तुम्ही एकदाच कर्जमुक्ती करा आणि शेतीमालाला भाव द्या. पुन्हा कर्ज सुद्धा शेतकरी कधी काढणार नाही. हे आजच नाही तर आपण अनेक वर्षापासून बोलतोय आणि आपण तो शेतकऱ्याचा मुद्दा हातात घेणार आहेत ना. परंतु आरक्षणाचा विषय संपल्याच्या नंतर मी समाधानी राहून काय करू? शेतकरी पुत्र म्हणून नाही, शेतकरी कुठला समाधानी राहणारच आहे. तिथं मालाला भाव नाही आहे, ते माल फेकून द्यायची वेळ आली रस्त्यावरती. जितके नाही लावले असतील ते तेवढे कलाकार आहेत, ते थोडंच काही पचू देणार नाहीत, एवढे कलाकार ते आहेत. परंतु तितक्याच ताकदीने शेतकऱ्यांनी पण उठलं पाहिजे, त्याच ताकदीने शेतकऱ्यांनी सुद्धा उठलं पाहिजे. मी ते शेतकरी आंदोलन आहे म्हणून जाता जाता पंढरपूरला भेटतो. माझी तर मुक्तीच आहे, कर्ज मुक्तीच पाहिजे. त्या माफीनं काहीच होत नाही. मग निकष आले, पुन्हा निकष आले आणि जे पैसे फेडतेत त्यांचा प्रॉब्लेम होऊन चालला. याच्यात ज्यांनी कर्ज घेतलंय कधी फेडलं नाही त्यांना माफ व्हायला लागले. काही शेतकरी असे की ते सातत्यानं कर्ज घेऊन फेडतायत, त्यांचं काय? सरकारला काही बोलणार आहे का, काही सांगणार आहे का? कर्जमाफी नेमकी अशी असली पाहिजे किंवा अशी करा. नाही, मग ते जी आर वाचल्याच्या नंतर बोलून बघा. मी मीडियाला तुम्हाला माहिती आहे कधी खोटं बोलत नाही. मी ते वाचलंच नाही. हाही शेतकऱ्याचं आंदोलन, आपण गेलं पाहिजे. आपण शेतकऱ्याचे लेकर आहेत म्हणून आपण जाताना तिथं कोल्हापूरला जाताना कोल्हापूरचा विषय दादा तुम्ही ह्याच्या संदर्भात जाताय, भेट घेताय महाराजांची. काय नेमकी भूमिका पुढच्या आंदोलनाची त्याच्यातून ठरणार आहे? मला नाही वाटत आता सरकार आंदोलन करू दे. मला वाटत नाही असं. कारण ते आता मला वाटतं 22 तारखेला सातारा संस्थानच्या गॅजेटियरवरती अहवाल मागवला आहे, त्याच्यावरती चर्चा करतील आणि कोल्हापूर संस्थानचं गॅजेटियर सुद्धा येतील. श्रीमंत शिवराजे महाराज साहेबांचंही म्हणणं होतं की हे गॅजेट गेलंच पाहिजे. मग मी भेटीलाच त्यांच्या चाललोय. गॅजेट विषयी चर्चा करणार कोल्हापूरच्या आणि तिथून पुढं सातारा संस्थान, कोल्हापूरचं आणि हैदराबादचं गॅजेटियर त्याच्या प्रमाणपत्राविषयी आता 22 तारखेपासून काय सरकार प्रक्रिया करते ते बघणार आहे. पण मी खात्रीनं सांगतो, मला नाही वाटत मराठ्यांच्या संदर्भात आता सरकार आंदोलन करण्याची वेळ येऊ. सरकार सकारात्मक आहे थोडक्यात. हो, सध्या तरी आहे. ते सकारात्मक नसलं आपण सुरू केलं त्यांच्या मागे. त्याला आता एक प्रश्न आहे की सध्या अन्न औषध प्रशासनामार्फत एक मोठ्या कारवाया राज्यात केल्या जात आहेत. त्याच्यात मुंडेंचा खूप मोठा रोल तुकाराम मुंडेंचा. काय सगळ्या त्या आंदोलनाच्या ज्या कारवायाकडे कसं पाहता, काय समर्थन? आणि चांगलं आहे ते. त्या तुकाराम मुंडे साहेबांना जे धडकेबाज कारभार सुरू केलाय, अरे ते चांगलं आहे ना. शेतकऱ्याच्या दुधाला, मालाला भाव येणार आहे त्याच्यामुळे. कारण भेसळ बंद झाली की दुधाचे भाव वाढणार आहे, म्हणजे शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे. पण सरकारला एक सांगणं आहे, त्यांची बदली तर लफडे आता जरा बंद करा. तिथं राहू दे जरा. त्यांना जर बरेच दिवस राहील ना, भेसळ करणारा नीट करतील ते. पुन्हा त्यांची बदली करायच्या भानगडीत पडू नका. नाही, सरकारच्या मागं लागेल बरं का मी. तुम्ही जर त्याच्या बदलीच्या भानगडीत पडले. चलो, धन्यवाद. लय पाय पळलं.